नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. मूळचा सातारचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 38 वर्ष नोकरी केली. क्लर्कपासून वरिष्ठ पदांपर्यंत काम करत भारतभर फिरलो. पण त्याच वेळेला साहित्य, कला, वक्तृत्व यामध्ये रस घेतला. त्यातले काही आनंददायी प्रसंग आपल्यापर्यंत आणावेत म्हणून या आनंदाचं ATM नावाची व्याख्यान मला सुरू केली. त्यातला एक प्रसंग सांगतो आहे. बँकेत पुणे जिल्ह्याचा मी रिजनल मॅनेजर होतो. 76 शाखा होत्या. या 76 शाखांना मला प्रत्येक 2 महिन्यामध्ये भेट द्यायला लागायची. त्या भागात वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे. ग्रामीण व्यवस्थेबद्दलचे कार्यक्रम व्हायचे, शाळांमधले कार्यक्रम व्हायचे. बँकेला ह्या सगळ्यातनं जावं लागतं तरच त्यांचे संबंध होऊन आपला व्यवसाय नीट होत असतो. बँक हा फक्त व्यवसाय करणारी नसती तर त्या भागाचा विकास करणारी एक यंत्रणा असते, संस्था असते. हे नेहमी माझ्या ध्यानात होतं. मी ह्या पुणे जिल्ह्यासाठी साक्षरता प्रसार मोहीम घेतलेली होती. सर्व खातेदारांना साक्षर केलेलं होतं. त्याच्यातच एकदा शिरूरला व्याख्यान होतं आणि सगळे युवक होते, मुली होत्या, ग्रामीण भागातल्या युवती होत्या तिथल्या. त्यांच्यापुढं मी व्याख्यान दिलं की तुम्ही व्यवसाय कसा करू शकता. नोकरी मिळाली नोकरी करा, नाही तर व्यवसायात या. शेतीसुद्धा आधुनिक पद्धतीने कशी करू शकता आणि त्याच्यात बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला कसं सहाय्य करेल हे मी छानपणे मांडलं होतं. अगदी हसत खेळत असं ते व्याख्यान झालं होतं. म्हणजे गंभीर विषय आहे, पण मधनं अधनं अशी उदाहरणं देत देत ते मी रंगवत नेलं होतं. माझं व्याख्यान झाल्यावर एक व्यक्तिमत्व माझ्या बाजूला बसलेलं उभं राहिलं. त्यांचं नाव होतं प्रदीप लोखंडे. म्हटलं प्रदीप लोखंडे कोण आहेत हे. त्यांनी फार सुरेख व्याख्यान दिलं आणि मुलींना सांगितलं की तुम्हीच आता हा देश पुढं नेऊ शकता. सर्वात जास्त शक्ती देशाला पुढं नेण्याची या युवतींमध्ये आहे. हे त्यांनी इतकं प्रभावीपणे मांडलं की त्यांची आणि माझी मैत्रीच झाली. ते मला म्हणायला लागले तुमचं व्याख्यान फार चांगलं झालं, आता आपली ओळख कायम ठेवूया, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येत राहायला पाहिजे. मी त्यांना म्हणायला लागलो नाही नाही तुम्ही यायला पाहिजे. अशी ती मैत्री झाली. मग पहिलं काय केलं तर त्यांचं आत्मवृत्त होतं. त्या आत्मवृत्ताचं नाव आहे प्रदीप लोखंडे पुणे 13. हे काय प्रकार आहे प्रदीप लोखंडे पुणे 13? पुणे 13 त्यांचा पत्ता आहे. पण आजही फक्त एवढं नाव लिहून त्यांना जर पत्र टाकलं तर ते त्यांना पोचतं. मधलं बाकी काही लिहायला लागत नाही, पेठ लिहायला लागत नाही, रस्ता लिहायला लागत नाही, काही नाही. प्रदीप लोखंडे पुणे 13. याच्या मागची कथा फार मजेशीर आहे. कथेपुरतं मी त्यांना अरेतुरे बोलतो कारण ते लहानपण आहे त्यांचं. हा प्रदीप वाईला होता. खेळायला जायचं, खेड्यातली मुलं त्यांच्याबरोबर रममाण व्हायचं. पण अभ्यासात काही गती नव्हती. वडिलांनी ओळखलं पोरगं काय अभ्यास करत नाही आहे, काय करायचं याला. खूप त्यांनी प्रयत्न केला यानं शिकावं शिकावं शिकावं, पण पोरगं काही शिकत नव्हतं. जेमतेम शाळेतल्या काही येताहून झाल्यात, आता पुढं याला काही वाव नाही, हा जात नाही. बरं काहीतरी कर रे बाबा, नोकरी करे ना, काही नाही, आपलं उन्हाडक्या करताय म्हणजे काय, मुलांच्यात खेळतोय एवढंच आहे. वडिलांनी दमच भरला. म्हणले हे घे 200 रुपये आणि घरातनं बाहेर पड. काय पाहिजे तो व्यवसाय कर, इथं थांबायचं नाही. मी रागवलं असं नाही, मदत करेन, तुला बाहेर काढतो असं नाही, मदत करेन, पण तुझा तू आता पायावर उभा राहा. आणि हा प्रदीप पुण्याला आला.
पुण्याला आल्यावर खूप विचार केला मी काय करावं आता. तर त्यानं एक वेगळीच कल्पना काढली की मी माहिती विकेन, ज्यांना माहिती हवी त्यांना ती माहिती देईन आणि ती सेवा दिल्याबद्दल मी पैसे घेईन. मग आता माहिती कशाची द्यावी, तर या ग्रामीण भागाची माहिती देऊया, ती वेगवेगळ्या कंपन्यांना पुरवूया, म्हणजे त्यांना तिथं त्यांचा माल विकायला मदत होईल. म्हणून यांनी पोस्टकार्ड आणली आणि पोस्टकार्डावर लिहिलं ग्रामपंचायतीनं की तुमच्या भागात शाळा किती आहेत, तुमच्या भागात दुकानं किती आहेत, महाविद्यालय आहे का, लोकसंख्या किती आहे, शिक्षणाचं काय, असं लिहिलं होतं. आणि 100 जणांना त्यांनी ती कार्ड पाठवली. या 100पैकी फक्त 10 जणांची उत्तरं आली, 90 वायाच गेली. 10पैकी दोघांनी हे तुम्हाला कशासाठी हवं आहे एवढंच विचारलं, पण 8ची तरी माहिती आली. यांनी ती चिकाटी ठेवली. सतत ग्रामपंचायतींना लिहायचं, इतरांना लिहायचं आणि माहिती गोळा करायची, माहिती गोळा. या माहितीवरनं त्यांच्या लक्षात आलं की या भागामध्ये शिक्षणाला अजून वाव आहे, मग त्यातले कोण जाऊ शकेल त्यांना ती माहिती द्यायची. या भागामध्ये आरोग्याला अजून वाव आहे, इथं टूथपेस्टच माहिती नाही आहे, मग कोलगेटला माहिती दिल्यावर कोलगेट जाऊन त्यांच्या इथं पेस्टचे थोडे थोडे नमुने वाटायला लागले मुलांना मोफत, आणि एकदम तिथनं मागणी यायला लागली. मग माहिती गोळा करायची कुठनं याचं तंत्र त्यांना कळलं. हे पोस्टानं मागवायची आणि यायची, याच्यावर थांबायचं नाही, गाव बाजारात जायचं. एक बाजार म्हणजे 25 गावाची माहिती असते, हे प्रदीप लोखंडेंनी सिद्ध केलं. गावात फिरायचं, त्या गावात म्हणजे बाजारात फिरायचं, बाजारचा दिवस बघून, आणि लोकांशी गप्पा मारत माहिती घ्यायची. त्यांच्या पुढं कागदावर लिहून घ्यायचं नाही, मग खरी माहिती येत नाही. ही माहिती घेत घेत माहितीचा डेटा समृद्ध केला. इतक्या बाजारांची माहिती गोळा झाली. त्यातून अजून काही कंपन्यांना ते माहिती द्यायला लागले. आता एक त्यांना वेगळाच मार्ग सापडला. भारतीय जनता पार्टीचे प्रमोद महाजन यांची त्यांची गाठ पडली आणि प्रमोद महाजन त्यांना म्हणले, तू मला आमचा हा उमेदवार तिथं निवडून येऊ शकतो का नाही, जरा माहिती काढ रे. आणि हा बाजारातनं ती माहिती द्यायला लागला आणि याची माहिती बरोबर व्हायला लागली आणि त्याप्रमाणे हे राजकीय पक्ष तिकीटं द्यायला लागले. प्रमोद महाजन यांच्याकडनं लवकरच त्याला माननीय शरद पवार यांनी बोलवून घेतलं आणि शरद पवार भरपूर त्याचा वापर करू लागले. एकदा शरद पवारांच्या पक्षाच्या खूप सीट निवडून आल्या आणि खूप जण सगळे त्यांच्याकडं त्यांचं अभिनंदन करायला आलेले. हार काय, पेढे काय, सगळं चाललं होतं. त्याला ते म्हणले, माझं अभिनंदन करू नका, तो तिथं पोऱ्या बसलाय ना, वाईचा पोऱ्या म्हणतो आम्ही त्याला, त्या वाईच्या पोऱ्याचं अभिनंदन करा, त्यानं दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे निवडून आले म्हटलं. म्हणजे बाजारची माहिती इतकी उपयुक्त होते आणि पोस्ट कार्डाचंच फक्त माध्यम ठेवून त्यांनी सतत हे माहिती गोळा करत गेले. माझी मैत्री वाढल्यामुळं मी त्यांच्या घरी गेलो, घर आणि ऑफिस. ते म्हणले, आता इथं माझ्या 5 लाख पोस्ट कार्ड आहेत बघा. त्यांनी मला दाखवली, हा विभाग आहे, हा विभाग आहे. आणि 14 मुली आता माझ्याकडे काम करतात. त्या नुसतं डेटा फिडिंग करतात. आता कम्प्युटर आणलेले आहेत. इथली माहिती देतं, कोणाला काय माहिती पाहिजे ती मी देत जातो. प्रचंड पैसा मिळाला म्हणले. भारीतली गाडी घेतली. वाईचा हा पोऱ्या आता गाडीतनं फिरतोय म्हणलं. जीपसुद्धा आहे खेड्यात जायचं असेल तर. पण म्हटले, मी हा पैसा आहे यानं बोलून गेलो नाही. म्हटलं हा देश समृद्ध करायचा म्हणून आता जातो तर शाळेत जातो आणि त्या शाळेमध्ये ही माहिती दिल्यावर तिथल्या जी सभा घेतो त्याच्यात तिथल्या मुलींना गोळा करतो आणि त्या मुलींपैकी एकीला त्यांचा नेता बनवतो, मॉनिटर बनवतो आणि त्या मुलीला सांगतो, मी तुला आता पुस्तकं देणार आहे, ती तू इथे सगळ्या मुली वाचतील याची काळजी घ्यायची.
आणि अशी पुस्तकं ते निवडतात की जगण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे, पण ते शाळेच्या अभ्यासक्रमात नाही आहे, ते महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात नाही आहे. मग चांगल्यातली चरित्र देतात, मुलींच्या आरोग्यावर असलेली वैद्यकीय पुस्तकं देतात, मुलांना उद्योगधंदा यशस्वी करायला लागणारी जी पुस्तकं पाहिजेत ती देतात. आणि अशा त्यांनी वाचनालय सुरू केली. त्याचं नाव ठेवलं ज्ञान की वाचनालय, ज्ञानचं ज्ञान. आणि हे लोकांना सांगितलं, लोक तिथं पुस्तकं देतात, लोक तिथं कम्प्युटर देतात आता. आणि तो दिल्यावर हे त्यांना त्या पोस्टकार्डानं कळवतात की तुमचं आता आमच्या इथं असा असा वापर होतो आहे. ह्या देणाऱ्यांची जी यादी आहे, हितकर्त्यांची जी यादी आहे, त्याच्यात माझं नाव आहे. मला दर आठवड्याला कुठल्या तरी भागातनं एका त्या मुलीचं पत्र येतं की आमच्या शाळेला अमक्या यांनी आज कम्प्युटर दिला, आमच्या शाळेला अमक्या यांनी आज इतकी पुस्तकं दिली. संबंध महाराष्ट्र व्यापला, इथे थांबले नाहीत. पूर्ण मध्य प्रदेश घेतला आहे. मध्य प्रदेशनंतर जेवढी हिंदी राज्य आहेत तिथपर्यंत आता ते पसरले आहेत. पोस्ट कार्ड टाका, माहिती घ्यायची असेल, पत्ता काय लिहायचा आहे, प्रदीप लोखंडे, पुणे 13. पोस्टमनला रोज 100 पत्र नेऊन द्यायचे असल्यामुळं तो पत्ता पाठच आहे. प्रदीप लोखंडे म्हणलं खालचं काही बघायलाच लागत नाही. असं त्यांनी विद्यार्थिनींच्यात नेतृत्व घडवलेलं आहे. आणि व्याख्यानात ते नेहमी हेच सांगतात की भारत देश हा प्रगतशील होणार आहे, आत्ताही होत आहे, पण याचं नेतृत्व या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनीच करतील. त्यांच्या इतकी सिन्सिरिटी कोणात नाही आहे. त्या मन लावून काम करतात, त्यांना मोठं व्हायचं आहे, त्यांच्यात देशप्रेम आहे, हे ते जागृत करतायत आणि पुढं जाणार आहेत. असा हा विचार, माझी त्यांच्याशी मैत्री, हे माझं भाग्य आहे. पुण्यात आल्यावर काय काय भाग्य होतात त्यातलं एक हे आहे की प्रदीप लोखंडे आमचे मित्र झालेले आहेत. नेहमी काय नवीन घडतं ते सांगतात. त्यांना व्याख्यानाला लागलं तर आम्ही जात असतो, ते येत असतात. पण मार्केटिंगची तत्त्व काय काय काढू शकतो आपण, याचं ज्ञान पुढं द्यायसाठी हे पुस्तक वाचा, लोकांच्यापर्यंत न्या, शेअर करा. धन्यवाद.